नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. LLB 3 इयर्स 2025चं कॅप राउंड 3चं कॉलेज अलॉटमेंट हे पब्लिश झालेलं आहे. अशा पद्धतीने चेक करायचं आहे त्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यानंतर पुढे काय करायचं आहे, ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉटमेंट नाही झालेलं आहे, त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे आणि जे विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉटमेंट झालेलं आहे, अशा विद्यार्थ्यांनी ॲडमिशनसाठी कधी जायचं आहे, त्यानंतर कोणकोणते तुम्हाला डॉक्युमेंट्स न्यायचे आहेत, याची सुद्धा इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे. पूर्ण व्हिडिओ बघा, जेणेकरून सर्व डाउट्स तुमचे या व्हिडिओमधून क्लिअर होतील. आपण सी-ई-टीच्या वेबसाईटला आलो आहोत. सी-ई-टीच्या वेबसाईटवर आल्याच्यानंतर ॲडमिशन पोर्टल AY2526 यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्याच्यानंतर LLB 3 इयर्स यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक झाल्याच्यानंतर तुम्हाला यामध्ये दिसत आहे कॅप राउंड 3 अलॉटमेंट लिस्ट हॅज बीन पब्लिश. फर्स्ट थिंग तुम्ही कशा पद्धतीने चेक करू शकता. चेक वॅकन्सी अलॉटमेंट यावरती क्लिक करा. इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट लिस्ट यावरती क्लिक करा. राउंड 3 मध्ये जे काही युनिव्हर्सिटी आहे ती सिलेक्ट करा. कोणता कॉलेज आहे तो सिलेक्ट करा तुम्हाला जो तुम्ही टाकलेला होता आणि शो अलॉटमेंट लिस्ट यावरती क्लिक केल्याच्यानंतर पूर्ण डिटेल तुम्हाला यामध्ये येऊन जाईल. ही फर्स्ट मेथड आहे. सेकंड मेथड आहे चेक कॅन्डिडेट अलॉटमेंट. यावरती तुम्हाला ॲप्लिकेशन आयडी जो L3 ने जो स्टार्ट होतो, तो तुम्हाला यामध्ये मेन्शन करायचा आहे. चेक युअर अलॉटमेंट यावरती सिलेक्ट करायचं आहे. खालती तुम्हाला दिसेल, की कोणता कॉलेज अलॉटमेंट झालेला आहे. जर नसेल झाला असेल, तर नॉट अलॉटमेंट असं तुम्हाला यामध्ये येऊन जाईल. थर्ड प्रोसेस आहे कॅन्डिडेट लॉगिन. यामधून तुम्ही लॉगिन करा. रजिस्टर जो काय तुमचा ईमेल आयडी आहे, पासवर्ड यामध्ये मेन्शन करून साइन इन करा. त्यानंतर तुम्हाला समजेल, की कोणता कॉलेज तुम्हाला अलॉटमेंट झालेला आहे. बरं ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉटमेंट झालेलं आहे, त्यांनी सीट एक्सेप्टन्स कशा पद्धतीने करायचं आहे, तेही सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगत आहे. आपण बघितलं नॉट अलॉटेड म्हणजे अशी विंडो तुम्हाला दिसणार आहे. राउंड 3 मध्ये नॉट अलॉटेड यामध्ये तुम्हाला असं मेन्शन होईल, की राउंड 3 नॉट अलॉटेड म्हणजे तुम्हाला कॉलेज कॅप राउंड 3 मध्ये अलॉटमेंट नाही झालेलं आहे. त्या विद्यार्थ्यांनी पुढे काय करायचं आहे ते मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेनच. बट त्या अगोदर ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉटमेंट झालेलं आहे, अशा विद्यार्थ्यांनी आता काय करायचं आहे, तर तुम्हाला फ्रीज करायचं आहे. फ्रीज कसं करणार? सीट एक्सेप्टन्स स्टेटस यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. ओके. त्यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला फ्रीज आणि जे काही ऑप्शन प्रिंट अलॉटमेंट हे तुम्हाला ऑप्शन त्यामध्ये दिसेल. फ्रीजवरती क्लिक करा, 1000 पे करा आणि अलॉटमेंट लेटर काढायचं आहे. त्यानंतर तुम्ही कॉलेजमध्ये ॲडमिशनसाठी जायचं आहे, तो अलॉटमेंट लेटर घेऊन. ओके. ज्या विद्यार्थ्यांना सीट एक्सेप्टन्स स्टेटस मग तुम्हाला जे विद्यार्थी सीट एक्सेप्टन्स स्टेटस फ्रीज करतील वगैरे त्यावेळी इथं सीट एक्सेप्टन्स यामध्ये तुम्हाला पेड म्हणून येईल किंवा फ्रीज म्हणून यामध्ये येईल. फीज पेड स्टेटस यामध्ये पेड येईल आणि ॲडमिशन स्टेटस नॉट ॲडमिटेड कारण की तुम्ही अजून उद्या तुम्ही कॉलेजसाठी ॲडमिशनसाठी जाणार आहात. ज्यावेळी तुमचं कॉलेजमध्ये ॲडमिशन कन्फर्म होईल, त्यावेळी इथे ॲडमिटेड असं येऊन जाईल. सो जे विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉटमेंट झालेलं आहे, त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे ते तुम्हाला सांगितलेलं आहे. ओके. आणि ज्या विद्यार्थ्यांना आता कॉलेज अलॉटमेंट नाही झालेलं आहे, अशा विद्यार्थ्यांनी पुढे काय करायचं आहे ते तुम्हाला आता मी सांगणारच आहे. ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉटमेंट झालेलं आहे, ते विद्यार्थी ॲडमिशनसाठी कोणत्या डेटला जायचं आहे, त्याचे डेट्स तुम्हाला आता मी यामध्ये सांगत आहे. हा ब्राउचर मी इथे ओपन केलेला आहे. अलॉटमेंट फॉर राउंड 3 9 सप्टेंबर 2025 म्हणजे आज अलॉटमेंट लिस्ट कोणता कॉलेज तुम्हाला अलॉटमेंट झालेला आहे, या पद्धतीची माहिती किंवा इन्फॉर्मेशन तुम्हाला भेटली असेल किंवा नसेल भेटली असेल, तर तुम्हाला मी त्याची लिंक डायरेक्टली तुम्हाला Telegram चॅनलला पाठवून देईन. त्यामधून तुम्ही चेक करू शकता तुम्हाला कोणता कॉलेज अलॉटमेंट झालेला आहे. ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉटमेंट झालेलं आहे, त्याने ॲडमिशनसाठी 10 सप्टेंबर म्हणजे उद्यापासून तुमची ॲडमिशन प्रोसेस ही चालू होणार आहे. 13 सप्टेंबर 2025 पर्यंत हे ॲडमिशन प्रोसेस चालू असणार आहे. या एका डेटला कोणत्याही डेटला तुम्ही जाऊन ॲडमिशन कन्फर्म तुमचं करू शकता. जे कॅटेगरीचे स्टुडंट असतील त्यांच्याकडे रिसिप्ट असेल, रिसिप्टवरती त्यांना ॲडमिशन झालं असेल, की म्हणजे उद्या तुम्ही ॲडमिशनसाठी जाणार आहात. तुमच्याकडे रिसिप्ट असणं गरजेचं आहे. ओके. व्हॅलिडिटीचं आणि जो काही जी-आर मी तुम्हाला दिलेला आहे, ओ-बी-सी, एस-सी-बी-सी या अदर कॅटेगरी. जो जी-आर आपण Telegram चॅनलला दिलेला आहे, तो सुद्धा तुमच्याबरोबर ठेवा. जेणेकरून कॉलेजने जर एकदा विचारलं, की तुम्हाला
रिसिप्टवर ॲडमिशन नाही भेटणार, तर तुम्ही तो जी-आर तुम्हाला दाखवायचा आहे. ओके. तो जी-आर दाखवल्याच्या नंतर कॉलेज तुम्हाला ॲडमिशन तिथे कन्सिडर करून टाकेल. ओके. आणि जे ओपन विद्यार्थी असतील जनरल कॅटेगरीचे त्यांना कोणतेही कॅटेगरीचे डॉक्युमेंटची रिक्वायरमेंट नाही आहे. नॉर्मल डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे. त्याची लिस्ट, व्हिडिओ त्याची बनवलेली आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओ भेटेल किंवा वरती आय बटनमध्ये तुम्हाला ती व्हिडिओ भेटून जाईल. ओके. ज्या विद्यार्थ्यांना कधी कॉलेजमध्ये ॲडमिशन जायचं आहे, 10 ते 13 सप्टेंबर हे तुम्हाला सांगितलं मी. आता ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉटमेंट नाही झालेलं आहे, अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, इन्स्टिट्यूट लेव्हल राउंड यामध्ये तुम्हाला पार्टिसिपेट करायचं आहे. आता इन्स्टिट्यूट लेव्हल राउंड कधी चालू होणार आहे? त्याची डेट 16 सप्टेंबर ते 18 सप्टेंबर या दरम्यान चालू होणार आहे. या डेटला तुम्हाला कॉलेजचे प्रेफरन्स परत एकदा द्यायचे आहेत आणि जे कॉलेजचे प्रेफरन्स तुम्ही देणार आहात, ते केअरफुली वगैरे द्यायचे आहेत. कॅप राउंड 2 चा जो म्हणजे कॅप राउंड 3 चा आता जो कट ऑफ असेल, त्या कट ऑफनुसार आपल्याला कॉलेजचे प्रेफरन्स द्यायचे आहेत. जे काही कॉलेजचे तुम्ही प्रेफरन्स देणार आहात, त्या सर्व कॉलेजेसमध्ये तुम्हाला मेरिट नंबर किती आहे, तो तुम्हाला समजणार आहे. आतापर्यंत एकच कॉलेज अलॉटमेंट व्हायचं आणि ते आपल्याला समजायचं. पण यावेळी तुम्हाला सर्व जे काही कॉलेजेसचे तुम्ही प्रेफरन्स देता, त्या सर्व कॉलेजेसमध्ये मेरिट नंबर तुम्हाला दिला जातो. मग मेरिट नंबर काय असतो? 1 नंबर ज्या विद्यार्थ्याचा चांगले पर्सेंटाइल त्याला 1 नंबर असेल. ज्या विद्यार्थ्याचा त्याच्याहून कमी पर्सेंटाइल असेल, 2 नंबर त्याचा रँक असेल. 3 नंबर त्याच्याहून खालती असेल, त्याचा पर्सेंटाइल 3 नंबर. अशा पद्धतीने मेरिट नंबर तुमच्या सर्व कॉलेजेसमध्ये तुम्हाला देणार आहेत. ज्या कॉलेजमध्ये तुमचा मेरिट नंबर 10च्या आतमध्ये असेल, त्या कॉलेजमध्ये तुम्हाला व्हिजिट करायचं आहे ॲडमिशनसाठी. जे की डेट आहे तुमची 20 सप्टेंबर 2025 ते 24 सप्टेंबर 2025 या डेटला. म्हणजे ज्या कॉलेजचे तुम्ही प्रेफरन्स देणार आहात आणि ज्यामध्ये तुमचं चांगलं रँक असणार आहे, मेरिट नंबर असणार आहे 1, 2, 3 याप्रमाणे. हे तुम्हाला कुठे समजेल? कॉलेजच्या नोटीस बोर्डवर तुम्हाला समजेल. त्यानंतर कॉलेजच्या वेबसाईटला समजेल, की तुमचं नाव त्यामध्ये आहे की नाही आणि कॅप पोर्टल सुद्धा समजेल. तर ही इन्फॉर्मेशन तिन्ही इन्फॉर्मेशन तुम्हाला मी सांगणार आहे. त्याचं तुम्ही टेन्शन घेऊ नका. आणि मग जे विद्यार्थी ॲडमिशनसाठी जाणार आहेत, ते 20 ते 24 सप्टेंबर. आता मग यामध्ये स्पॉट राउंड काय असतो? मॅनेजमेंट राउंड हा तुमचा इन्स्टिट्यूट लेव्हल राउंड चालू होईल. पॅरलली मॅनेजमेंट राउंड चालू होतो. ओके. सो मॅनेजमेंटचं पण कन्फर्मेशन यामध्ये तुम्हाला दिलं. स्पॉट राउंड काय असतो त्याची ऑलरेडी व्हिडिओ आपण बनवलेला आहे. मॅनेजमेंट राउंड काय असतं त्याची सुद्धा व्हिडिओ बनवलेली आहे. ती सुद्धा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकतो. सो अशा पद्धतीने तुम्हाला प्रोसेस पुढची असणार आहे. यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे मी, की अलॉटमेंट कधी रिलीज होणार ते आज रिलीज झालेलं आहे. ॲडमिशनला कधी जायचं आहे ते सुद्धा सांगितलेलं आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉटमेंट नाही झालं, अशा विद्यार्थ्यांनी पुढे काय करायचं आहे याचीही इन्फॉर्मेशन तुम्हाला दिलेली आहे. आय होप तुम्हाला या सर्व गोष्टी समजल्या असतील. तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. हा तुमचा चॅनल आहे. तर डेफिनेटली याला सबस्क्राईब करा. कारण की जे विद्यार्थी आता समोर बघत आहेत, पण ते सबस्क्राईबच्या बटनवरती त्यांचं बटन वरती जास्त क्लिक करत नाहीत. तर त्या विद्यार्थ्यांना सांगत आहे की सबस्क्राईब करा. ओके. जेणेकरून अजून काही इन्फॉर्मेशन असतील त्या तुम्हाला या व्हिडिओ थ्रू मी तुम्हाला या चॅनल थ्रू देत असतो. ओके. थँक यू सो मच.